जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शाहरुख बागवान रायगड। कालची जी घटना घडलेली आहे, सूर्यवंशी साहेब जे आत्महत्या केलेली आहे, त्यांना मी माझ्या रायगड जिल्ह्याचे वतीने आणि तालुका अध्यक्षाचे वतीने आणि जिल्हा अध्यक्षाचे वतीने आणि सोशल मीडिया प्रमुख मी माझे वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मी सरकारला हेच सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण त्या आत्महत्या केलेल्या लाडक्या भावांना आपण ती त्याच्या विमाची संधी त्याला कसं ना कसं तरी त्याला उपलब्ध करून द्यावा, हे GR मध्ये उल्लेख केलेला होता। आणि दुसरी गोष्ट साहेब, लवकरच लवकर आपण देवेंद्र फडणवीस साहेब, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मी बनवत आहे। हा व्हिडिओ आपण बघावा। आपल्याकडं टाईम असत नाही, पण मी छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे, कारण युवा प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ हे चुकीच्या मार्गावर निघालेले आहेत। यांना 2 महिने आता 3रा महिना चालू झालेला आहे, यांना रोजगारची संधी अजूनपर्यंत उपलब्ध केलेली नाही आहे। तर आपण लवकरच लवकर यांना रोजगारची संधी उपलब्ध करून द्यावी आणि लवकरच लवकर ह्यांना शासकीय डिपार्टमेंटमध्ये यांना समावेश करून घ्यावा, अशी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण मी विनंती करतो, अजितदादा पवार साहेबांना पण मी विनंती करतो की लवकरच लवकर या लाडक्या भावांचा की आपण डिसिजन घ्यावा, कारण हे आत्महत्या करायला निघालेले आहेत। ही दुसरी घटना आहे, हे आत्महत्याची दुसरी घटना आहे। आणि वारंवार लाडके भाऊ आता तरुण आहेत, ते तरुण आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। आमचे 18 आंदोलन झालेले आहेत साहेब, तर आमच्यावर असे दुर्लक्ष करू नका। आपण एवढी मोठी संधी, चांगली संधी लाडक्या भावांना आपण दिलेली आहे, अशी कुठलीही सरकारने आजपर्यंत अशी संधी दिलेली नव्हती। आपण दिलेला मी आपला आभार व्यक्त करतो साहेब। पण आता लवकरच लवकर ह्या पोरांना रोजगारची संधी उपलब्ध करून द्यायची, ह्या व्हिडिओचे माध्यमातून मी आपल्याला मनापासून तुमचा मी नम्र विनंती करतो साहेब, नम्र विनंती करतो की हात जोडून मी आपल्याला विनंती करतो की ह्या गोरगरीब पोरांसाठी आपण काहीतरी करावा आणि ठोस निर्णय आपण घ्यावा। जास्त टाईम न लावता आपण लवकरच लवकर ह्यांच्यासाठी काहीतरी आपण डिसिजन घ्यावा, एवढा बोलून मी आपले शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।